आणि आता पाहूयात विधानसभेची रणधुमाळी। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांसह कोथरूडमधील 3 प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस। उमेदवारांनी दिलेल्या दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रकांत मुकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना नोटीस पाठवण्यात आली। धामणगावमधल्या सभेसाठी आल्यावर राहुल गांधींच्या बॅगांची देखील तपासणी। निवडणूक अधिकाऱ्यांकडून राहुल गांधींची बॅग चेक करण्यात आली। रायगडच्या मसळा हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगेची तपासणी। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून बॅगेची तपासणी। रत्नागिरीच्या दापोली हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची तपासणी। मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असताना बॅगेची तपासणी। नाशिकच्या कळवण हेलिपॅडवर संजय राऊतांच्या बॅगेची तपासणी। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून बॅगेची तपासणी। अब ना बटेंगे ना कटेंगे, संघटित होकर मतदान करेंगे, हिंदू हितासाठी 100% मतदान करा। नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनताच पहिल्याच दिवशी महिलांना 3000 रुपये मिळणार। महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांचं वक्तव्य। शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांच्या विरोधामधील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद। गुन्हे शाखेचा अहवाल गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला।